नमस्कार मित्रांनो. पारू 6 डिसेंबर भागामध्ये आदित्य म्हणतो, अनुष्का तुला काही बोलायचं आहे का? ती म्हणती नाही. तो म्हणतो, तुझ्या चेहऱ्यावरूनच दिसतंय तुला काहीतरी बोलायचं आहे, बोल ना. अनुष्का म्हणते, आदित्य तू मारुती मामाकडे गेला रिक्वेस्ट करण्यासाठी, हे मला अजिबात आवडलं नाही. तुला काय गरज आहे त्यांना रिक्वेस्ट करायची? पारूला नसेल यायचं तर नको येऊ देऊ, काय फरक पडतो? तुला तिच्याबद्दल एवढं काय वाटतं? जेव्हा प्रीतम तुला बोलला की अनुष्का येणार नाही, तर तू काय म्हणाला? तिचं काहीतरी काम असेल, जाऊ दे. आणि जेव्हा तू बोलला की पारू येणार नाही, तेव्हा तू मारुती मामाला रिक्वेस्ट करायला गेला. आदित्य, हे मला अजिबात आवडलं नाही. पारू आणि तुझ्यामध्ये एवढं काय कनेक्शन आहे? हे बघ आदित्य, माझं तुझ्याशी लग्न होणार, मला पण माझी एक स्पेस हवी आहे. आता अनुष्का आदित्यला बरंच काही बोलते. आदित्य म्हणतो, अनुष्का तू पारूशी स्वतःचं कंपॅरिझन का करतेस? अगं तू शिकलेली, वेल सेटेड एक बिझनेस वुमन आहे आणि पारू गावाकडून कामासाठी आलेली घरातील एक मोलकरीण. नाही म्हणजे आमच्या घरातील ती एक मेंबर आहे. तिला मी किती वेळा सांगितलं, तू ब्रँड ॲम्बॅसिडर आहे, हे कामं करू नकोस. पण तिला मोलकरणीचं काम करायचं, त्याला मी काही करू शकत नाही. आणि तुला माहिती आहे का, पारूने आई आणि बाबांचा जीव वाचवला. अगं तिने ह्या घरासाठी खूप काही केलं, जे कुणीही करणार नाही. तिच्या उपकारापुढे ही संपत्ती, हे स्टेटस काहीच नाही आहे. आणि तुला माहिती आहे, या बदल्यात तिने कुठलाही मोबदला घेतला नाही. अगं पारू माझी एक चांगली मैत्रीण आहे, तिला एवढा मोठा अवॉर्ड मिळतो आहे. एका गरीब मुलीला एवढी मोठी संधी चालून आली, त्याचा फायदा तिला नको आहे का व्हायला? हे बघ, तू माझी बायको होणार आणि माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल एक वेगळं स्थान आहे आणि माझ्याकडून तुला पूर्ण स्पेस आहे. हे बघ, पुन्हा एकदा सांगतो, पारू फक्त एक माझी चांगली मैत्रीण आहे. पण आदित्यचं बोलणं ऐकून पारूच्या डोळ्यात पाणी येतं. अनुष्का म्हणते, आय एम सॉरी आदित्य, आणि त्याला मिठी मारते. पण बघते तर पारू मागे उभी असते. आता अनुष्का स्माईल करते आणि बोटं नाचवते. आईला आदित्यच्या सगळ्या ट्रॉफी बघते आणि म्हणते, श्रीकांत, आदित्यच्या ट्रॉफीसाठी अजून जागा करावी लागेल. खरंच मुलं कधी मोठी झाली ती कळालीच नाही. श्रीकांत म्हणतो, आईल्या कमाल आहे ना, मुलं मोठी झाली की आईवडिलांना विसरतात. आता बघ ना, अवॉर्ड फंक्शनला अनुष्काबरोबर चालला आहे. आईला म्हणते, श्रीकांत, आपल्या मुलाच्या आयुष्यामध्ये जेव्हा तिची बायको येणार ना, तेव्हा आईने आपला हात काढून त्याचा हात बायकोच्या हातात द्यायला पाहिजे. अरे जगाची हीच रीत आहे आणि मला आदित्याचा हात अनुष्काच्या हातात द्यायला नक्की आवडेल. अरे आपल्या नवऱ्याचे यश आपल्या डोळ्याने बघणं हे कुठल्या पण बायकोचं स्वप्न असतं. आता ते यश अनुष्का बघेल. ते आता बरंच काय बोलते. श्रीकांत हात जोडून म्हणतो, चला आता आपण संन्यास घेऊया. आता दोघं पण हसायला लागतात. आईला म्हणते, श्रीकांत, मी तर पहिलेच बोलले होते, चल संन्यास घेऊया. प्रिया फोनवर बोलत असते, हो आबा मी येऊन जाईल. तेवढ्यात प्रीतम येतो आणि म्हणतो, बायकोचं माझ्याकडं लक्षच नाही आहे. आपल्यावर एवढा जीवापाड प्रेम करणारा नवरा मिळाला, पण काही बायकांना त्याचं काहीच नसतं. प्रिया म्हणते, हो का? प्रीतम म्हणतो, चल ना वॅकेशनला जाऊया. तुम्ही ते अजिबात नाही. आताच अनुष्काने मला डिझाईन पाठवले. तुम्ही आत्ताच ऑफिस जॉईन केलं आणि माझा शाळेचा प्रोजेक्ट आहे, म्हणजे आपण दोघं पण बिझी आहोत आणि माझं काम झाल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. प्रीतम म्हणतो, मान्य. आजपर्यंत बायकोपुढे कुणी काही बोललं आहे का? प्रिया म्हणते, प्रीतम सर. तो म्हणतो, प्रीतम सर? ती म्हणती, प्रीतम, मी उद्या आबांकडे जाऊन येते, त्यांना माझी खूप आठवण येते. प्रीतम खुणेने म्हणत असतो, मी? ती म्हणती, गावाकडे जाते, तिथे पण शाळेचं काम आहे, तेवढं पण करून येते. प्रीतम म्हणतो, आणि हा तुझा नवरा, तो तुझ्याशिवाय कसा राहणार? प्रिया म्हणते, अहो उद्या संध्याकाळपर्यंत परत येते. प्रीतम म्हणतो, आपणे आशिक को सताना अच्छी बात नाही आहे. प्रिया म्हणते, नाही, मी पण तुमच्याशिवाय नाही राहू शकत, मी लगेच येते. पारू तिच्या दारात बसलेली असते. सावित्री जाते आणि म्हणते, पारू इथे का बसली? पारूला आता आदित्यचं बोलणं आठवतं. पारू एक मोलकरीण आहे. ती सावित्रीला म्हणते, मला माझी जागा बरोबर कळाली आणि आता मी लायकीत राहणार. माझी जागा इथंच आहे, मी इथं बसले, तुम्हाला काही हरकत आहे का? सावित्री म्हणते, बाळा तुला कुणी काही बोललं का? ती कुणी कशाला बोलायला पाहिजे आत्या, सगळं जग लय वेगळं आहे. आपण प्रेमात किंमत करतो आणि लोक पैशात. आपण त्यांच्या प्रेमाने कामं करतो, पण त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. आता पारूची खूप तळतळ चालू असते. सावित्री म्हणते, पारू कुणाबद्दल बोलते? पारू म्हणते, सगळ्यांबद्दल, तुमच्याबद्दल पण. ती आता उठून बाजूला जाते.
सावित्री म्हणते, ठीक आहे, मी रव्याचे लाडू आणले होते. आदित्य सरांना खूप आवडतात. पण ठीक आहे, आता घेऊन जाते. पारू डबा घेत म्हणते, सावित्री आत्या. सावित्री म्हणते, बाळा काय झालं नीट सांग बरं. ते मंगळसूत्र दाखवत म्हणते, सावित्री आत्या, आदित्य सर माझे कोण आहेत? सावित्री म्हणते, नवरा. पारू म्हणते, पण ते मला मोलकरीण मानतात. सावित्री म्हणते, पारू पाराचा कावळा करू नकोस. अगं ज्या हेतूने ज्या परिस्थितीत बोलले असतील ते वेगळं असेल. पारू म्हणते, नाही सावित्री आत्या, ह्यापुढे मी त्यांची कुठलीही कामं करणार नाही. त्यांना मी मोलकरीण वाटते ना, तर मोलकरीणीसारखीच राहणार. आदित्य लॅपटॉपमध्ये डोळ्यांकडे बघत असतो आणि म्हणतो, माझ्यासाठी अनुष्काची निवड आईने केली. मी नाही म्हणू शकत. पण तुला माहिती आहे, माझं प्रेम तुझ्यावर आहे आणि मी सगळ्यात पहिले प्रत्येक गोष्ट तुला येऊन सांगतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तो वर बघतो. तेवढे ते अनुष्का येते आणि सगळं ऐकत असते. आदित्य ओरडून म्हणतो, शांत का? आता तरी बोल ना. तुला कळतंय ना, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. अनुष्का म्हणते, आदित्य सर. आता आदित्य पटकन लॅपटॉप बंद करतो आणि खुर्ची देत म्हणतो, बस ना अनुष्का. अनुष्का म्हणते, तुला डिस्टर्ब केलं का? तर तो नाही नाही बस ना. तू अजून घरी नाही गेली का? अनुष्का म्हणते, घरी जायच्या पहिले म्हटलं तुला भेटावं. मी बोलून जाते आणि नंतर मला खूप गिल्ट वाटतं. आदित्य म्हणतो, कशाबद्दल बोलतेस? ती पारूला मी जे काय बोलले ना, त्याबद्दल मला खूप वाईट वाटतं. काय ना आदित्य, मला कधी कुणाचं प्रेम मिळालंच नाही. ज्या वयामध्ये आईचं प्रेम मिळायचं त्या वयामध्ये आई गेली आणि मला कुणी मित्र पण नाही आहेत. आदित्य, तू माझा मित्र बनशील? आदित्य म्हणतो, हो नक्कीच. अनुष्का म्हणते, मला फक्त एक बहीण आहे. मला जे काय बोलायचं मन मोकळं करायचं मी तिच्याकडे करते. पण मी परदेशात निघून गेले. आदित्य म्हणतो, बहीण? कुठे आहे तुझी बहीण? आता अनुष्का घाबरून म्हणते, मी परदेशात गेले आणि तिचं लग्न झालं. आदित्य म्हणतो, ओ. अनुष्का म्हणते, तिच्या घरच्यांनी तिचा खूप छळ केला आणि तिला अजिबात सहन झालं नाही. त्यामध्येच ती. आदित्य म्हणतो, ओ नो. आपण त्यांच्याविरुद्ध काय ॲक्शन घेऊ शकतो का? अनुष्का उठत म्हणते, आता जे काय करायचं ना मी करते आणि मी त्यांना सोडणार नाही. एका एकाला चांगला धडा शिकवणार. आदित्य म्हणतो, त्यामध्ये तुला काही गरज वाटली तर मला सांग, मी नक्कीच मदत करेल. अनुष्का म्हणते, हो आदित्य, तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं. आता मला कळालं, बायको म्हणून तुझ्या मनामध्ये माझी एक जागा आहे. आता तुझी पारूशी मैत्री मला काहीच प्रॉब्लेम नाही. खरंच तुझ्याविषयी मी उगाचच गैरसमज करून घेतला. आदित्य म्हणतो, अनुष्का ठीक आहे. अगं माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल एक वेगळी जागा आहे. तू का काळजी करतेस? आणि तुला आईने निवडलं त्यामुळे काही प्रश्नच येत नाही. आणि खरं सांगू का, तुम्हाला एकदम आईसारखी वाटते. तसा स्वभाव, तसंच वागणं. अनुष्का हसत म्हणते, हो का? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.